नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 50 बातम्या। राज ठाकरे दिल्लीमध्ये आज अमित शहांसोबत बैठकीची शक्यता, मनसेला माहितीमध्ये सहभागी करण्यावर हालचाली। भाजपा मनसेच्या युतीला संघाकडून हिरवा कंदील, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकत्र येत असल्याने संघ युतीसाठी तयार असल्याची सूत्रांची माहिती। राज ठाकरे दिल्लीला का गेले ते काही तासांमध्ये स्पष्ट होईल। राज ठाकरे जो निर्णय घेतील तो राज्य आणि पक्षाच्या हिताचा असेल, मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। महायुतीच्या नेत्यांची आज दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता, शिंदे, फडणवीस, अजित पवार दिल्लीमध्ये जाण्याची शक्यता। मुंबई भाजपा कोर कमिटीची आज पुन्हा बैठक, मुंबईतील लोकसभेच्या 3 जागांबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार। मुंबईतले सर्व आमदार खासदार बैठकीला उपस्थित राहणार। अजित पवार गटाच्या आमदार आणि मंत्र्यांची आज बैठक होण्याची शक्यता, मुंबईमध्ये देवगिरी बंगल्यावर रात्री 7 वाजता बैठकीची शक्यता। कल्याण लोकसभा निवडणूक कमळावर लढवावी, भाजप पदाधिकाऱ्यांची बावनकुळेंकडे पत्राद्वारे मागणी, कल्याणमध्ये सध्या श्रीकांत शिंदे खासदार। प्रत्येक मतदारसंघामध्ये पक्षाच्या बैठका मेळावे घ्या, मुख्यमंत्री शिंदेंकडून महायुतीच्या प्रचाराच्या कामाला लागण्याच्या सूचना, एका मंत्र्याकडे एका मतदारसंघाची जबाबदारी दिली जाणार। सुनेत्रा पवारांचा आज बारामती दौरा, विविध विकास कामांची पाहणी करणार, मंदिरांनाही भेटी देणार। शरद पवार उद्या बीड लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार, बजरंग सोनवणे उद्या शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता। काँग्रेस आमदार राजू पारवेंचा शिंदे गटामध्ये जाण्यास नकार, सूत्रांची माहिती, रामटेक भाजपकडे आल्यास राजू पारवे भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता। ज्योती मेटे उद्या शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता, बीड लोकसभेच्या जागेवर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता, ज्योती मेटे यांना बीडमधून उमेदवारी मिळू शकते, सूत्रांची माहिती। आमदार बच्चू कडूंच्या उपस्थितीमध्ये प्रहार पक्षाच्या विदर्भातील पदाधिकाऱ्यांची गुरुवारी महत्वाची बैठक, अमरावतीसह विदर्भातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार असल्याची सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरे उद्या बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर, सिंदखेड, राजा आणि मेहकरमध्ये ठाकरेंचा दौरा। दिल्लीमध्ये आज काँग्रेसच्या कार्यसमिती आणि केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या लोकसभा उमेदवारांची नावं निश्चित होण्याची शक्यता। खासदार सुप्रिया सुळेंचा दौंड ते यवत लोकल ट्रेननं प्रवास, दौंड स्थानकावर सुळेंचा प्रवाशांशी संवाद। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात पवार गटाची याचिका। राजन साळवींच्या कुटुंबियांमागचा चौकशीचा ससेमिरा कायम, पुतळ्यात दुर्गेश साळवींची ठाण्यामध्ये एसीबी कार्यालयामध्ये चौकशी होणार, सर्व कागदपत्रांसह चौकशीला हजर राहण्याच्या सूचना। विरोधकांवरील कारवाई केवळ राजकीय हेतूनं, साई रिसॉर्ट प्रकरणी उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं। पुण्यातील व्हीआयपी व्यक्तींची पोलीस सुरक्षा काढण्याचे आदेश, शहरामधील 110 पैकी 85 जणांची सुरक्षा काढली, अनावश्यक ठिकाणावरील पोलीस गार्डही काढले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये पोलीस विभागाच्या यंत्रणेकडून ठिकठिकाणी नाकाबंदी, अमरावती शहराच्या प्रवेशद्वारावरच चेकपोस्ट, पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी। नागपूर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी 32,000हून अधिक मनुष्यबळाची गरज, लोकसभेसाठी 4,510 मतदान केंद्र असणार, तर निम्म्या केंद्रांवर मतदान प्रक्रियेचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार। मालेगावमध्ये निवडणूक यंत्रणा अलर्ट मोडवर, 6 भरारी पथकांची निर्मिती, तर आचारसंहिता कक्षही कार्यान्वित, शस्त्र पोलीस ठाण्यामध्ये जमा करण्याचे आदेश। गोंदियामधील 85 वर्षांवरील एकूण 9,539 मतदार यंदा घरूनच मतदान करणार, दिव्यांगांनाही घरूनच मतदान करण्याचा लाभ मिळणार। 30 वर्षांनंतर राज्यातील दिव्यांग व्यक्तींचं सर्वेक्षण होणार, दिव्यांग योजना राबवण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वेक्षण, अॅपद्वारे प्रश्नावली तयार करून घरोघरी सर्वेक्षण केलं जाणार। मुंबईमध्ये आज एका दिवसासाठी 15% पाणी कपात, रबरी ब्लाडरमधील बिघाडीनंतर पिसेच्या जलाशयातील पाणी पातळी पूर्ववत करण्यासाठी पालिकेचा निर्णय। ठाणे शहरामध्ये दुरुस्तीच्या कामामुळे एक जलवाहिनी बंद ठेवण्यात येणार, शहरामध्ये उद्या झोनिंग पद्धतीनं पाणी पुरवठा केला जाणार। कोल्हापूरच्या टाकाळा झोपडपट्टीमध्ये टोळक्यांकडून गाड्यांची तोडफोड, शालेय मुलांच्या भांडणातून दहशत माजवण्याचा प्रकार। पुण्यातील अष्टविनायकांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामं पूर्ण, अष्टविनायकाचं दर्शन आता एका दिवसात करता येणार, सार्वजनिक बांधकाम विभागाचा दावा। खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी किमान आणि कमाल वयोमर्यादा निश्चित, 3 वर्ष पूर्ण झालेली बालकं नर्सरीसाठी पात्र।